मनसे प्रवक्ता गजानन काले ने पत्रकार परिषद में सिडको घरों की बढ़ती कीमतों पर नाराजगी जताई। उन्होंने पूछा कि राज्य सरकार और सिडको धारकों की मांगों पर निर्णय क्यों नहीं ले रहे। मनसे ने घोषणा की कि गुरुवार को वाशी से उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के ठाणे स्थित निवास तक पैदल दिंडी निकाली जाएगी। मनसे का आरोप है कि शिंदे धारकों की उचित मांगों की अनदेखी कर रहे हैं। आक्रमक मनसे म्हणजे आक्रमकपणे केलंय म्हणून तर कन्फर्मेशन अमाऊंट तारका तारका वाढत गेले। सरकारच नाही हो मनसेचं, ना मनसेचं कोणी आमदार खासदार आहे, ना मनसेचा कोणी मंत्री आहे। आम्ही जर सभागृहातच नाही आहोत, जिथे निर्णय घेण्याची क्षमता आहे तिथले अधिकारी आमचे नाहीत, ते आमचं ऐकत नाही। तिथे सभागृहामध्ये असणारे आमदार आमचे नाहीत, आम्ही नाही आहोत। आमच्या हातात काय आहे? लोकांसाठी रस्त्यावरती आंदोलन करणं। अहो किमान संदीप नाईकांसारखी मी 2 पत्र तर नाही लिहिली फक्त। 1.5 महिना अगोदर एक पत्र, 1.5 महिन्यानंतर 2 पत्र। साधं रस्त्यावर तरी आलेत का संदीप नाईक इथे या आंदोलकांसाठी? आम्ही सातत्याने रस्त्यावरती आहोत। बरं मी असं आहे की आंदोलन सुरू केलं आणि मध्येच कल्टी झालोय। मी त्यांच्याबरोबर त्याच पद्धतीने रांगेत पहिला उन्हात आहे। सातत्याने आंदोलन करतोय आम्ही। मला वाटतं की ही आंदोलनं ही अशी आंदोलन नाहीये की आपण जाऊन त्याला काहीतरी हिंसक वळण द्यावं। लोकांवरती गुन्हे दाखल होतील आणि घरं मिळतील। मग त्याला आयुष्यभर चकरा माराव्या लागतील। नंतर तुम्हीच विचाराल बघा तुमच्या आंदोलनामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, हा सुमित आपला तुरुंग याच्यात दिसतोय, प्रत्येक महिन्याला जातो आणि कोर्ट कचेरी करतो। हे नकोय। म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने लोकांच्या माध्यमातून म्हणजे अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुखवटे घालून सुद्धा जर आता काय म्हणायचं, लाजा वाटत नाहीत सरकारला, असं म्हणावं लागणार आहे। आता काय पुतळे जाळणं फक्त बाकी आहेत यांचे सरकारचे, ते असतील तर ते पण करू। पण जर एवढे मार्ग आम्ही अवलंबलेले आहेत तरी होत नसेल तर आता यांच्या घरी मोर्चे काढणं याच्या पलीकडे कुठलाही दुसरा मार्ग लोकशाहीच्या पद्धतीने दिसत नाही।